तापमानाचा पारा जसजसा वाढत चाललाय तसतसा राज्यामधला पाणी साठा मात्र घटतोय। या सगळ्यामुळे ग्रामीण भागासह शहरामध्ये देखील पाणी टंचाईचं चित्र हे अधिकाधिक भीषण होताना दिसतंय। नद्या, विहिरी, तलाव हे सगळे कोरडे ठाक पडतायत। गावांमध्ये पाणी टंचाईनं अत्यंत दुर्दैवी असं रूपही धारण केलेलं आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते। जलजीवन मिशन योजनेचं पाणी देखील गावामध्ये मिळत नाहीये। गावकऱ्यांना घोटभर पाण्यासाठी किलोमीटरची भटकंती करावी लागते। मुंबईसह उपनगरांमधला पाणी कपात देखील सुरू झालेली आहे आणि मुंबईमध्ये 10% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। उपनगरांमध्ये पाणी पुरवठ्यावरती यामुळे परिणाम झालाय आणि या सगळ्यामुळे नागरिकांनी आता पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। तर अशीच काहीशी स्थिती हिंगोलीमध्ये आहे। हिंगोली जिल्ह्यामधल्या खंडाळा गावामध्ये अशीच पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे। परिसरामधला तलाव हा कोरडा ठाक पडलाय आणि पिण्याच्या पाण्यासाठी देखील मैलभराची पायपीट इथल्या नागरिकांना करावी लागते। खंडाळा ग्रामस्थांना अनेक महिन्यांपासून भीषण अशा पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। गावाजवळ वडद तलाव आहे, मात्र या तलावाने तळ गाठला, त्यामुळे परिसरामधल्या विहिरी आणि बोर सुद्धा कोरडे ठाक आहेत। अशामध्ये जलजीवन मिशन योजनेचं पाणी देखील गावामध्ये मिळत नाहीये, त्यामुळे गावकऱ्यांना भटकंती करायची वेळ आली आहे। आमच्या इथं पाण्याची अजिबात सुविधा नाहीये, विहिरीला पण पाणी नाहीये आणि खूप परेशानी होते। आम्हाला मुलांना वगैरे शिकवायचं सोडून आम्ही त्या मुलांना हेच पाणीच आणण्यात आम्ही व्यस्त राहतो। पाण्याची आमच्या इथं काहीच सुविधा नाहीये। वापरण्याचं पाण्याचं काय होतं? वापरण्याचंही नाही सर आणि पिण्याचंही नाही। खूप लांब लांब जाऊन आम्हाला 1-1, 2-2 किलोमीटर लांब जाऊन आम्ही पाण्याची हे करत असतो। त्याच्यातच चाललाय आमचा दिवस सगळा, पाणी आणण्यातच। लेकरांच्या आंघोळीच्या वापरायच्या पाण्याचं कसं बघा? ते 1-2 दिवसालाच आता पाणी खूप लांबून आणायचं सर आणि त्यांनी आंघोळ घालायचे आणि मग ते आंघोळीचं उरलेलंच पाणी असं त्याने साफसफाई करायची, घर वगैरे पुसायचं, त्याने त्याच पाण्याचा वापर करायचा। आमची एक मागणी आहे सर, आता हे खूप अवघड महिना आहे, मे महिना, आम्हाला आता त्वरित लवकरात लवकर हे चालू करा, टँकर चालू करा। जानेवारीपासून पाणी नाही, पियाचं देखील पाणी नाही आणि सांडावंबडीचं तर आम्ही 2-2, 3-3 दिवस आंघोळीच पेटत नाहीत आम्हाला पाणी करायला। आणि माग एक दिवस मंडळ अधिकारी आल्या होत्या, ठराव नेला त्यांनी, 2 महिने झाले, तेव्हापासून त्या ठरावाची काही अंमलबजावणी झालेली नाही। मी एक दिवस भेटलो होतो मंडळ अधिकाऱ्याला, त्यांनी सांगितलं की वरच्या अधिकाऱ्याकडे आहे, आमच्याकडे काही नाही। आंघोळीचं वगैरे कसं वापरायच्या पाण्याचं काय? आंघोळीच्या पाण्याचं सर आता 2-2, 3-3 दिवस आम्ही आंघोळीच करत नाही। कशानं करणार? पाणी नसलं तर का ना आंघोळी करणार? काय मागणी काय आता? मागणी आमची आता शासनानं तातडीनं म्हणजे एकदम मदत करावी आम्हाला, पाण्याची टँकर पाठवून द्यावं। जानेवारीपासून पाणी नाही आमच्या इथे, पियाची लई परेशानी पाण्याची, विहिरी सगळ्या कोरड्या आहेत। केवळ विदर्भ आणि मराठवाड्यामध्येच दुष्काळाचे चटके बसतायत असं नाही, तर कोकणामधल्या धरणांनी देखील अक्षरशः तळ गाठलाय। रायगडमधल्या अलिबाग तालुक्यामधल्या उमटे धरणाची पाण्याची पातळी देखील खालावलेली आहे, अक्षरशः तळाला गेली आहे। त्यामुळे धरणाच्या क्षेत्रामधील 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांवरती भीषण अशा पाणी टंचाईचं संकट आहे। उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गावकऱ्यांच्या घशाला कोरड पडली, पाण्याचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। त्यामुळे महिन्याला 4 ते 5 हजार रुपये खर्च करून पाणी विकत घेण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आली आहे। धरणाच्या तळामध्ये साचलेला गाळ उपसा करण्यासाठी उमटे धरण संघर्ष समितीकडून सातत्यानं पाठपुरावा करण्यात आला, मात्र अद्यापही गाळ उपसा न झाल्यामुळे धरणामधील पाण्याच्या साठ्यामध्ये मोठी कमतरता भासू लागली। तापमान प्रचंड वाढलंय, उन्हाचे चटके असह्य झालेत। धरणामधल्या पाण्याच्या पातळीमध्ये ती सारखी खालावते आहे। ग्रामीण भागासह शहरामध्ये देखील याचमुळे तीव्र अशी पाणी टंचाई भेडसावते आहे। आज आमच्याकडे कित्येक वर्ष आज पाणी मिळत नाही आहे आणि आमच्यासारख्या आज 55 ते 60 वर्षाच्या माझ्यासारख्या तरुणांना आज ड्रम घेऊन दुसऱ्या अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर आज पाणी आणायला जायला लागतंय, कारण पाणीच नाही ना। जे प्यायचं पाणी महत्त्वाचं आहे तेच मिळत नाही आहे आणि ते आमचे सोर्स जो दुसरा आहे पाण्याचा तो दुसरा नाही, कारण आमचे उमटे डॉमरच डिपेंड सगळे आम्ही आहोत, कारण जे विहिरी आहेत प्रशासनाने बांधलेले आहेत त्यात पाणीच नाही आहे, कारण पाण्याची पातळी खाली गेलं। आता जर माझं म्हणणंच आहे की जर शासनाकडून एवढा जर पैसा येतो आहे
तर त्या पैशाचं नियोजन झालं पाहिजे ना. जर धरणासाठी पैसा आला तर धरणासाठी योग्य नियोजन झालं पाहिजे. आज उमटे धरणावर 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यातली लोक पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. सकाळी 5 वाजता हंड घेऊन निघाले आमची माय माऊली. तिचा नंबर 11 वाजता येतो आणि 11 वाजता येऊन तिला 2 हंडच पाणी मिळतंय. आताची आपण जिल्हा परिषदेची निवडणूक बघितली, कित्येक कोटी रुपये उडवले असतील. आणि जिल्हा परिषदेचे ज्यावेळी निकाल लागले प्रत्येकाच्या मतदारसंघात संपूर्ण जिल्ह्यात, त्यावेळी बॅनर काय होते, भले भले गार केले गमत म्हणून. अरे मग आता भले भले गार करूया ना सामाजिक काम म्हणून. धरणाचा गाळ काढूया सामाजिक काम म्हणून. नुसते भले भल्यांना गार करून उपयोग काय आहे? मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एका दिवसासाठी पाणी कपात लागू केली जाणार आहे. 21 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 22 मे दुपारी 12 वाजेपर्यंत ही पाणी कपात असणार आहे. अल निनो आणि आयओडी यांच्या प्रभावामुळे यंदाचा पावसाळा हा लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. मीरा भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा होतो. स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा सुरू राहणार असला तरी एमआयडीसीचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे शहरामधल्या अनेक भागांमध्ये कमी दाबाने आणि उशिरानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. मीरा भाईंदरसह ठाणे जिल्ह्यामधल्या लाखो नागरिकांची तहान भागवणारी उल्हास नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात आहे. बदलापूर एमआयडीसीच्या परिसरामधल्या काही केमिकल कंपन्यांकडून कुठलीही प्रक्रिया न करता विषारी आणि फेसाळलेलं रासायनिक सांडपाणी हे थेट नाल्यांमध्ये नदीमध्ये सोडलं जात आहे. हे सांडपाणी नाल्यांच्या माध्यमातून थेट उल्हास नदीमध्ये मिसळतंय आणि नदीचं अतोनात प्रदूषण झालंय. विशेष म्हणजे या प्रदूषित सांडपाण्यामुळे नदीमधल्या ऑक्सिजनचं प्रमाण घटलंय. अनेक जलचर मृत्युमुखी पडले आहेत तर नदीवरती जलपर्णींचं प्रमाण वाढलंय. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. बदलापूर एमआयडीसी मधील जे सांडपाणी आहे ते नदीचं पाणी प्रदूषित करते आणि ह्याच उल्हास नदीचं पाणी आपण फिल्टर करून आपण पितोय आणि मग ते जर पाणी घाण आलं की मग लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यांसाठी हानिकारक आहेत. तर वारंवार आम्ही त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. आता जर तरी पण ह्या घटना घडत राहिल्या तर नक्कीच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू असं मी त्यांना आदेश देणार आहे.